वन्दितु सव्वसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुडौ मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। बंधाधिकारामध्ये आचरणा मूळ आमचं लक्ष केंद्रित करायचं आहे ते आमच्या खोट्या भावनांवर, खोट्या परिणामांवर, जी आम्ही विपरीत मान्यता स्वतःची करून घेतलेली आहे। वस्तुतत्वापेक्षा आम्ही काहीतरी वेगळंच असं समजतो आहे, मानतो आहे। हा जो आमचा अध्यवसान भाव आहे हा बंधाचं कारण आहे। आणि अध्यवसान भावांची शृंखला अनादी कालापासून आमच्या जीवनात सुरू आहे। पराचं कर्तृत्व, पराचं भोक्तृत्व, परममत्व आणि त्या ठिकाणी एकत्व रूप मान्यता, या गोष्टींमुळे आम्ही सतत वस्तु तत्व जसं आहे तसं न समजता आमच्या कल्पनेनुरूप आम्ही वस्तु तत्व जीवनात मानतो। मिथ्यात्व कर्माचा उदय आहे आणि त्या उदयाच्या अनुषंगाने आम्हाला वस्तू जशी वाटते तशी आम्ही बघतो, किंवा आम्हाला जे पाहायचं आहे ते आम्ही बघतो आणि बाकी जे वस्तुतत्व आहे तिकडे मात्र दुर्लक्ष करतो। साधं आपल्याला जर समजा व्यवहारामध्ये उदाहरण बघायचं असेल तर ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीची लगन असते, आवड असते, ती कुठेही गेली तरी तिला तीच वस्तू डोळ्यामध्ये भरते, तिला तीच वस्तू दिसते आणि बाकीच्या वस्तूंना ती गौणत्व देते। म्हणजे जे ज्याच्या दृष्टीत प्रधान आहे ती वस्तू आणि व्यक्ती ही बघू इच्छिते, बाकीच्या वस्तू किंवा व्यक्ती असूनही तिला बऱ्याचदा नजरेच्या ओझल झालेल्या दिसतात। आणि आमच्या मान्यतेप्रमाणे आम्ही अनादी कालापासून वस्तुतत्व मानत आलेलो आहे। म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात, तू तुझी मान्यता बदल, वस्तुतत्व जसं आहे तसं स्वीकारण्याची तुझी तयारी ठेव आणि हा अध्यवसान विपरीत भाव जीवनातून काढून टाक की ज्याच्यामुळे तुला बंध होतो आहे। मिथ्यात्वाच्या उदयामध्ये हा जीव ज्या ज्या ज्ञेयांना जाणतो, जे जे त्याच्या ज्ञानाचा विषय बनतात, त्या सगळ्यांना हा आत्मरूप मानतो आणि जणू काही सर्व विश्व माझ्याचसाठी निर्मित झालेला आहे, मला या अनंत अनंत वस्तूंचा उपभोग घ्यायचा आहे, हा भाव त्याच्या अंतरंगामध्ये अनंत अनुबंधाला कारणीभूत असा मिथ्यात्वाचा परिणाम त्याच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतो आहे। इथपर्यंत आपण बघितलं आणि आता आम्ही पुढे चाललो आहे की आता अशा अध्यवसानाने रहित मुनी कर्मबंधांनी लिप्त होत नाही। असे जे ज्ञानी आहे, मुनी आहे, हे कर्मबंधांनी लिप्त होत नाही। ही गोष्ट या ठिकाणी 270 नंबरची गाथा। एदानी नत्थि जेसिम अध्यवसानानि एव मादीनि ते असुहेन सुहेन व कम्मेन मुनीन लिंपंती। एतानी, हे जे पूर्वोक्त सांगितलेले भाव आहेत, 3 प्रकारचे भाव आपण बघितले। हिंसा गर्भ अध्यवसान भाव, विपच्यमान अध्यवसाय भाव आणि न्यायमान अध्यवसान भाव। या 3 ला आम्ही 3 कॅटेगरी मध्ये टाकलेलं होतं। पहिला हिंसा गर्भ अध्यवसान भावाला आम्ही मिथ्या चारित्रात गर्भित केलं, कारण याचा चारित्राशी प्रधानतेने संबंध आहे। मिथ्या चारित्र आहे तिथे मिथ्या दर्शन आणि मिथ्या ज्ञान आहेतच, पण प्रधानता जी दिली आहे
ती मी जीवांना मारू शकतो हा जो भाव, म्हणून हा चारित्राशी संबंधित असलेला भाव आहे, तो आता आम्ही मिथ्या चारित्रात गर्भित केला. दुसरा भाव सांगितला होता विपच्यमान अध्यवसान भाव, की मी नरनारकादी पर्याय रूप आहे. या ठिकाणी दोन द्रव्य पृथक असताना ही जी आमची असमान जातीय द्रव्य पर्याय, हे जे आमचं नो कर्म, हे जे आमचं शरीर, यामध्ये हा आत्मत्व बुद्धी करतो, एकत्व बुद्धी करतो. हे याच्या जीवनातल्या दोन द्रव्यांमध्ये एकत्व बघणं, मी शरीर आहे अशा तऱ्हेची विपरीत मान्यता करणं, हा जो भाव आहे, विपरीत श्रद्धा असणं, हा मिथ्या दर्शनाशी प्रामुख्याने संबंधित असलेला भाव आहे. म्हणून याला मिथ्या दर्शन असंही आम्ही म्हणू शकतो. आणि जे ज्ञानाने जाणलं जातं ज्ञेयमान अध्यवसान भाव, जे आमच्या ज्ञानाचा विषय बनतात, त्याच्यामध्ये जी आमची विपरीत मान्यता, अज्ञान मान्यता होते आहे, याला मिथ्या ज्ञानामध्ये आम्ही टाकू शकतो. तर अशा तऱ्हेने हे तीन पूर्वोक्त जे काही भाव सांगितले, आणि याचप्रमाणे इतर अध्यवसान, इतर म्हणून आचार्यांनी समग्रता दाखवली की किती तऱ्हेचे अध्यवसान होऊ शकतात, हे आम्ही सांगू शकत नाही. अनेक तऱ्हेचे अध्यवसान जीव जीवनात जपत आलेला आहे, पाळत आलेला आहे, मानत आलेला आहे, आणि त्यानुसार ते भाव खरे आहे असं त्याचं मानणं आहे. म्हणून हे अध्यवसान ज्यांना नाही, अशा तऱ्हेचे अध्यवसान भाव ज्यांना नसतील, ज्यांनी यथार्थ श्रद्धा ज्यांची झालेली आहे, ज्यांची दृष्टी आता निर्मल बनलेली आहे, जो आता दृष्टी मुक्त झालेला आहे. कोण दृष्टी मुक्त? तर ज्याची दृष्टी समीचीन झालेली आहे त्याला दृष्टी मुक्त म्हणण्यात येतं. म्हणजे चौथ्या गुणस्थानामधला जीव जो आहे, याची दृष्टी समीचीन झालेली आहे. ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन, हे जे आमचे मिलित नेत्र होते, कशाने मिलित होते? तर मोहाच्या अंधकारामध्ये हा समीचीन वस्तुतत्व बघू शकत नव्हता, वस्तुतत्व यांनी पाहिलं नव्हतं. हे असे चक्षु याचे मिटलेले होते. वस्तुतत्वाकडे हा डोळे झाक करत होता, आणि गुरूंनी त्याच्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन रूपी शलाका टाकली, काजळ टाकलं, आणि त्याचे डोळे उन्मिलित झाले, उघडले, त्याला वस्तुतत्व दिसायला लागलं. असे हे जे वस्तुतत्वाचे खऱ्या अर्थाने ज्ञाते मुनी आहे, अशांना हे अध्यवसान भाव, खोटे भाव असत नाही. कारण त्यांनी यथार्थ जाणलेला आहे, तर त्यांची श्रद्धा समीचीन झालेली आहे. श्रद्धा समीचीन झाल्याबरोबर ज्ञानही समीचीन झालं, आणि चारित्र देखील समीचीन झालेला आहे. सुरुवात युगपत आहे, पूर्ती ही क्रमाने होणार आहे. सर्वप्रथम दर्शनाची पूर्ती होईल, मग ज्ञानाची होईल, आणि चारित्राची होईल. कधी कधी आम्हाला वाटतं की पहिल्यांदा आम्हाला चारित्र प्राप्त झालं, यथाख्यात चारित्र 11व्यामध्ये, आणि नंतर केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. तर असंही कथनचित आहे. पण सर्वार्थाने जर पाहिलं तर चारित्राची पूर्ती ही 14व्या गुणस्थानात आहे. म्हणजे शैलेशी रूपाचं चारित्र जे आहे ते त्या ठिकाणी प्रगट आहे. 84 लाख उत्तर गुणांची पालना त्या ठिकाणी निर्दोषपणे होते आहे. म्हणून खऱ्या अर्थाने चारित्राची पूर्ती ही 11व्यात फक्त मोहनीयाच्या अभावात मांडली, पण तशी ती त्या ठिकाणी आहे. म्हणून याची पूर्ती क्रमाने असणार आहे. असे हे जे मुनी आहे याचा अर्थ ते 7व्या गुणस्थानवरती, 6व्या गुणस्थानवरती, किंवा त्याच्याही पुढे आरूढ होणारे, श्रेणी आरोहण करणारे असू शकतात. किंवा मुनी याचा जर आम्ही अर्थ घेतला की जे मननशील आहे, जे विवेकवान आहे, जे इष्ट अनिष्ट बुद्धी सोडून वस्तुतत्वाचा समीचीन रीतीने विचार करू शकतात, त्यांनाही आम्ही मुनी अशी संज्ञा देऊ शकतो. मननशीलपणा हा त्या ठिकाणी महत्वाचा गुणधर्म आहे. म्हणून अशा
अशुभ आणि शुभ कर्मानी ते लिप्त होत नाही. टीका पहा. हे पूर्वोक्त अदर्शन, अज्ञान आणि अचारित्र रूप, यालाच आम्ही म्हटलं मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान आणि मिथ्या चारित्र रूप, याचं वर्गीकरण आपण बघितलं. असे हे 3 प्रकारचे अध्यवसान सर्वच शुभ अशुभ कर्मबंधास कारण आहे. हे अध्यवसान जे आहे हे सर्वच अध्यवसान, कोणताही अध्यवसान चांगला आहे असं नाही. जे जे अध्यवसान भाव आहे, जे जे विपरीत भाव आहे, ते सगळेच भाव शुभ असले तरीही कर्मबंधाला कारण आहे, कारण ते स्वयं अज्ञान रूप आहे. खुलासा असा, हा जो मी परजीवांना मारतो इत्यादी अध्यवसान आहे तो अज्ञान रूप आहे. त्याचं कारण सांगितलं आधीच आचार्यांनी की मी मारतो हा माझा केवळ माझ्या मनाचा खेळ आहे. प्रत्यक्षामध्ये त्याचा आयु असेल तर त्याला कुणीही मारण्याला समर्थ नाही, आणि म्हणून मी माझ्या कल्पनेमध्ये फक्त तशा प्रकारची क्रिया करतो आहे जी खऱ्या अर्थाने स्वार्थ क्रियाकारी म्हटल्या जात नाही. मी म्हटलं तसं घडेलच याची खात्री नाही, आणि म्हणून तो भाव जो आहे हा माझा अज्ञान रूप भाव आहे. कारण आत्मा तर न्यायक आहे, त्या न्यायकपणामुळे ज्ञप्ती क्रिया मात्र आहे. हा आत्मा न्यायक स्वभावी आहे, म्हणजे जाणणं स्वभावी आहे. जाणणं स्वभावी असल्यामुळे याची प्रति समयात जी पर्याय प्रगट होणार आहे ती ज्ञप्ती क्रियारूप असणार आहे. म्हणजे केवळ जाणणं जाणणं आणि जाणणं अशा रूप त्याची ज्ञानाची पर्याय असणार आहे. ज्ञप्ती म्हणजे केवळ जाणं, कोणत्याही तऱ्हेची सरमिष्ट न करता, नेय मिश्रित भाव न करता, राग मिश्रित भाव न करता, त्या रागापासून पृथक, त्या ज्ञेयापासून पृथक असं केवळ जाणण क्रिया ही याची खऱ्या अर्थाने याची क्रिया म्हटली जाते. म्हणून असा हा क्रियावान आहे. म्हणून द्रव्य दृष्टीने 2 दृष्टिकोन लावायचे, द्रव्य दृष्टी आणि पर्याय दृष्टी. पर्याय दृष्टीमध्ये हा आज रागी झालेला दिसतो आहे, पण त्याही समयामध्ये जर आम्ही त्याच पर्यायगत वस्तूला द्रव्य दृष्टीने बघितलं, म्हणजे जो आत्ता रागी आहे त्याला देखील जर आम्ही द्रव्य दृष्टीने बघितलं, अनुभवलं, तर तो वास्तविकतः असा सद्रूप सत्स्वरूप आहे, कुणापासूनही उत्पन्न न झालेला नित्य जाणण क्रिया मात्र आहे. त्याही अवस्थेत त्यांनी आपल्या जाणण क्रियेचा त्याग केलेला नाही. त्याची जाणण्याची क्रिया ही अस्खलित रूपाने प्रति समय सुरूच आहे. त्या रागाला, त्या भावाला, त्या विभावाला देखील हा तो त्या समयात ज्ञानाने जाणतोच आहे. केवळ ज्ञानाने जाणतो आहे, पण त्या समयामध्ये त्याच्या जीवनात चारित्र मोहाचा देखील हा रागरूप परिणाम आहे, आणि दोहोंची ही अति निकटता आहे. दोघही एका समयात आहे, आणि या अति निकटतेमुळे रागाचं प्रतिबिंब ज्ञानावर पडून ज्ञानच रागरूप झालं असं कथन केल्या जातं, असं बोलल्या जातं. वास्तविक ज्ञानाची पर्याय ज्ञान रूप आहे, ती त्याही समयात रागाला जाणण्याचं कार्य करते आहे. पण हा राग असा आहे याच्यावर जणू हावी होऊन तो रागरूपच झाला असं त्या ठिकाणी आम्हाला प्रतिभासित होतं. म्हणून हा द्रव्य दृष्टीने, म्हणून 2 दृष्टी लावायच्या. जर आणि विचार आम्हाला जो करायचा आहे आमच्या आत्मतत्वाविषयीचा, हा केवळ शुद्ध द्रव्यार्थिक नयाने विचार करायचा आहे. पर्याय आहे, पर्यायीला गौण करून आमचं स्वरूप त्रिकालवर्ती मी कसा
हे आमच्या प्रतीतीमध्ये, चिंतनामध्ये, मननामध्ये आम्हाला सतत घ्यायचंय की मी कसा आहे, मी आज काय आहे हे न बघता, मी आज रागरूप परिणत झालो इकडे गौणत्व देऊन, मी कसा आहे, त्रिकालवर्ती माझं अस्तित्व कसं आहे, ही एक विराट कल्पना आम्हाला आमच्या आत्मतत्वाविषयीची बघायची आहे. हा मी अनादिकालापासून अनंत काळपर्यंत आहे, माझा कधीही नाश झालेला नाही, माझा कधी उत्पाद झालेला नाही, प्रति समय हा मी नाना प्रकारच्या पर्यायी धारण करत असताना सुद्धा माझ्या नित्यत्व स्वभावाला मी सोडलेलं नाही. अनेक पर्यायींच्या मालिकेमध्ये असताना देखील माझी एक रूपता सतत विद्यमान आहे. नाना असमान जातीय द्रव्य पर्यायी धारण करत असताना सुद्धा मी त्या द्रव्य पर्याय रूप कधीही झालो नाही. मी त्या पुद्गल द्रव्यमय कधी झालो नाही. न मी शरीर रूप कधी झालो. तर त्याही वेळेला माझं कार्य निरंतर जाणणं 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 अशाच रूपाचं मी कायम ठेवलेलं आहे, किंवा मी त्याच स्वरूपाला घेऊन आहे. ही जी आमची चिंतनाची दिशा आहे, याला म्हणायचं द्रव्य दृष्टीने विचार करणं. आणि हा विचार आम्ही करू शकतो का? बंधाधिकार सुरू आहे, बंधापासून आम्हाला सुटायचंय. जर बंधापासून आम्हाला सुटायचंय, आम्हाला जर मुक्तीची खऱ्या अर्थाने अभिलाषा आहे, तर आचार्यांनी आम्हाला चिंतनासाठी बिंदू पण दिले. तुम्ही काय चिंतन करा, कशा रीतीने तुम्ही आत्मद्रव्याला स्वतंत्र रीतीने अनुभवू शकता, इकडे नजर टाका. हा बंधनात आहे, पण बंधनापासून वेगळं तुम्ही पाहता का? जसं दूध आहे, दुधामध्ये ज्याला लोणी हवं आहे, ती व्यक्ती दुधातच लोणी पाहते. एखादा रत्नपारखी आहे, तो रत्नपारखी त्या दगडामध्ये, ज्याच्यामध्ये रत्न आहे, अशा त्या दगडामध्येच रत्न बघतो. एखादा सुवर्णपारखी व्यक्ती सुवर्ण पाषाणात सोनं अनुभवतो. तसं आम्हाला आमच्या या अशुद्ध पर्यायी मधलं देखील निखळ जे ज्ञानतत्व आहे, या ज्ञानतत्वाला, त्रिकाली आत्मतत्वाला बघता येतं का? ही भेदक दृष्टी आम्हाला जीवनात आणायची आहे. पृथक्करण करण्याची क्रिया ही आम्हाला समजायची आहे. आणि हेच समयसारचं हार्द आहे, हे समयसाराचं रहस्य आहे. आणि हे रहस्य आचरणी वेळोवेळी प्रत्येक अधिकारामध्ये आमच्या मनामध्ये ओतलेला आहे, की तू हा विचार कर. हा विचार तू आजपर्यंत केला, पण तुला संसारातच फिरावं लागलं. आता मी सांगतो त्या पद्धतीने तू विचार करायला शिक. आणि म्हणून हा मी कसा द्रव्यदृष्टीने सद्रूप आहे, अस्तिवान आहे, सद्रूप अस्तित्व रूपच आहे. कुणापासूनही उत्पन्न न झालेला अकृत्रिम स्वतःसिद्ध आहे. आणि हा मी नित्य जाणन क्रिया मात्र आहे. हे जे काही सूत्र दिलेले आहे, समीकरण आचार्यांनी दिलेले आहे, हे आमच्या सामायिकासाठी, ध्यानासाठी उपयोगी पडणारे असे आमचे सूत्र आहेत. फक्त तत्वार्थ सूत्रातच आम्हाला सूत्र मिळतं असं नाही, इथे पण ती आम्ही सूत्राची धारा आचार्यांनी आम्हाला दिलेली आहे. आणि जे हिंसानादी क्रिया आहे, हिंसा आदी क्रिया आहे, रागद्वेषादी, त्या कर्मोदय रूप आहे. त्याप्रमाणे यातील भेद न जाणल्या कारणाने, पण हा अज्ञानी होता. अज्ञानी असल्यामुळे माझं अस्तित्व कसं आणि कर्मोदयानी जो राग भाव झाला, याचं अस्तित्व माझ्यात मिळाल्यामुळे, अज्ञानामुळे तो त्याला दोनहीला एक मानत होता. म्हणून यामधला भेद
पृथकपणा हा जाणत नव्हता. म्हणून यातील भेद न जाणल्यामुळे, भिन्न आत्म्याच्या अज्ञानपणामुळे मी मारतो हा अध्यवसान अज्ञान आहे. आणि मी पराला मारतो, तर आचार्यांनी पहिल्यांदाही सांगितलं की हा मरणार आहे, तो त्याच्या आयुक्षयाने मरणार आहे. कुणीही कुणालाही मारू शकायला समर्थ नाही. आणि म्हणून हे अध्यवसान अज्ञान आहे. भिन्न आत्म्याचे दर्शन श्रद्धा नसल्यामुळे मिथ्या दर्शन आहे. आणि केवळ एकट्या आत्म्याची आम्हाला श्रद्धा नाही, आम्हाला निखळ असं आत्मतत्व समजलं नाही. कारण आम्ही आजपर्यंत हे भेसळयुक्त तत्वच बघत आलो आहे. आणि त्यामुळे त्याला शुद्धता काय असते हे कळलं नाही, त्याची श्रद्धा नाही. आणि त्यामुळे त्याच्या जीवनात मिथ्या दर्शन आहे. मिथ्या दर्शन असलं की ज्ञानही मिथ्या होणार आहे आणि आचरण देखील मिथ्या असणार आहे. म्हणून भिन्न आत्म्याच्या अनाचरणामुळे अचारित्र आहे. हे धर्मद्रव्य माझ्याकडून जाणले जातात इत्यादी अध्यवसान देखील अज्ञान रूप आहे. मी धर्मादी द्रव्यांना जाणतो हा देखील अध्यवसान भाव आहे. अध्यवसान भाव कसा? मी परद्रव्याला जाणतो, आमची व्यवहाराची भाषा आहे आणि व्यवहारात ती भाषा वापरणं गैर पण नाही आहे. तशा तऱ्हेची आम्ही भाषा बोलणार आहोत. परंतु आम्ही निश्चयाने काय समजायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आता मी पुस्तकाला जाणतो, आमची ही भाषा असणार आहे की मी पुस्तक वाचतोय, मी पुस्तकाला जाणतो आहे. आता मी पुस्तकाला जाणतो आहे हा निमित्त नैमित्तिक, याला म्हणा ज्ञेय ज्ञायक संबंध. पुस्तक माझ्या ज्ञानाचा विषय बनलं, पुस्तक माझ्यासाठी ज्ञेय आहे आणि आत्मा न्यायक स्वभावी आहे, तो जाणत आहे. आता नेमकं आत्म्याने काय जाणलं याला आम्हाला पाहायचंय. तर आत्म्याने पुस्तकाला जाणलं हा बाह्य ज्ञेय झालं. या बाह्य ज्ञेयाला आत्मा जाणू शकत नाही. वाक्य लक्षात घ्या. या बाह्य ज्ञेयाच्या निमित्ताने, बाह्य ज्ञेय आहे, या ज्ञेयाच्या निमित्ताने माझ्या ज्ञानाच्या पर्यायी हे ज्ञेय झळकलं आहे. ज्ञानाचा स्वच्छत्व स्वभाव आहे, त्यामुळे आरशात जसं वस्तूचं प्रतिबिंब पडावं त्याप्रमाणे या पुस्तकाचं माझ्या ज्ञानामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे. माझी आत्ताची जी ज्ञान पर्याय आहे ती अशी आता पुस्तकाला प्रतिबिंबित करणे रूपाने परिणत झालेली आहे. आणि ही माझी ज्ञान पर्यायच आत्मा जाणतोय. म्हणून निश्चयाने आत्मा काय जाणतो? तर आत्मा निश्चयाने आपली ज्ञान पर्याय जाणतो. लक्षात आलाय? थोडं कठीण वाटेल, पण ही गोष्ट आपण प्रवचन सार मध्ये बघितलेली आहे. प्रवचन सार मध्ये सांगितलं ज्ञेय, परज्ञेय, परज्ञेयाचा आकार तो झाला ज्ञेयाकार आणि त्या ज्ञेयाकाराच्या निमित्ताने माझ्या ज्ञान पर्यायीचा आकार तो पण झाला ज्ञेयाकार किंवा कुठे त्याला ज्ञानाकार म्हटलेला आहे. आणि माझं आत्मद्रव्य, चार तऱ्हेच्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. बाह्य ज्ञेय, या बाह्य ज्ञेयाचा जो आकार किंवा वस्तुतत्व त्याला म्हटलेलं होतं ज्ञेयाकार. ज्ञेयाकाराच्या निमित्ताने माझ्या ज्ञान पर्यायी ते ज्ञेयाकार प्रतिबिंबित झाले. हा माझ्या ज्ञानाचा ज्ञेयाकार. ज्ञानाचा ज्ञेयाकार म्हणा, दोन्ही शब्द एक ठेवले तरीही चालतात, किंवा त्याला आपण वेगळा शब्द देऊ शकतो, ज्ञानाचा ज्ञानाकार. आणि माझं आत्मद्रव्य. अशा तऱ्हेने वस्तुतः मी जाणतो आहे तो प्रतिसमय माझ्या
ज्ञान पर्यायीला जाणतोय. पण आम्ही व्यवहारामध्ये अशी भाषा बोलतो की मी पुस्तकाला जाणलं, मी टेबलला जाणलं. भाषा गैर नाही, भाषा हीच बोलावी लागणार आहे. कारण आम्ही म्हणणार नाही की मी माझ्या ज्ञान पर्यायीला जाणत आहे. मी पुस्तकाला जाणलं हेच बोलणार आहे. पण बोलत असताना अभिप्रायामध्ये काय आहे, मी आपल्याच ज्ञान पर्यायीला प्रतिसमय जाणतो आहे आणि त्याचंच मी वेदन करतो आहे. म्हणून हे द्रव्य, धर्मद्रव्यादी द्रव्य माझ्याकडून जाणले जातात इत्यादी अध्यवसान देखील अज्ञान रूप आहे. कारण आत्मा तर द्रव्य दृष्टीने सद्रूप, अहेतुक, ज्याचे कोणी कारण नाही, अकारण, स्वतःसिद्ध, सहज एक ज्ञान मात्र स्वरूप आहे. आणि धर्मादी ज्ञेयात्मक आहे. धर्मादी जे द्रव्य आहे ते काय आहे? ज्ञेय आहे. त्या ज्ञेयामध्ये ज्ञानाचा विषय बनण्याचं प्रमेयत्व नावाचं गुणधर्म आहे. प्रत्येक वस्तू मध्ये जे सामान्य गुणधर्म सांगितले त्याच्यामध्ये प्रमेयत्व नावाचा गुणधर्म सांगितला. तो गुणधर्म काय कार्य करतो? तर ज्ञानाचा, कोणत्या तरी ज्ञानाचा ती वस्तू विषय बनते. म्हणून धर्मद्रव्य देखील माझ्या ज्ञानाचा विषय बनलं. आणखी एक लक्षात घ्या, धर्मद्रव्य अमूर्तिक द्रव्य आहे. हे अमूर्तिक द्रव्य मतिश्रुत ज्ञानाचा विषय तर बनू शकतं, पण अवधी मनपर्यय ज्ञानाचा विषय ते बनू शकत नाही. कारण अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान हे केवळ रूपी द्रव्याला जाणतं. पण माझं मती ज्ञान आणि श्रुत ज्ञान हे अवधी ज्ञानापेक्षा देखील एका दृष्टीने श्रेष्ठ आहे. कारण मती ज्ञानानेच मला आत्मतत्वही जाणता येतं, धर्मादी द्रव्यही जाणता येतात. जर अवधी ज्ञानाने म्हटलं तर अवधी ज्ञानाने मी आत्म्याला देखील जाणू शकत नाही. विपुल मती मनपर्यय ज्ञान असेल तरी देखील मनपर्यय ज्ञान आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणून मतिश्रुत ज्ञानाच्याच अवलंबनाने आम्हाला आत्मतत्वाचा बोध होऊ शकतो. म्हणून आणखी आम्हाला ज्ञान नाही अशी आकुलता करणं देखील योग्य नाही. कारण जेवढं आमच्या जवळ ज्ञान आहे त्याच ज्ञानाने आम्ही आमच्या आत्मतत्वाला जाणू शकतो. तेवढंही ज्ञान आम्हाला आत्मतत्वाला जाणण्यासाठी पर्याप्त आहे. आम्हाला कथा माहिती आहे, सुषमाश भिन्न मुनींची, शिवभूती नाव होतं त्या मुनींचं, आणि त्यांना पाठांतरही नव्हतं. पण जे काही त्यांच्यामध्ये ज्ञान होतं त्याच ज्ञानाच्या जोरावर त्यांना त्याच भवात मोक्षाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून ज्ञानाची व्यग्रता करण्यापेक्षा आहे त्या ज्ञानाला आम्हाला करण म्हणून वापरून, साधन रूपाने वापरून, भेद विज्ञानाचा अवलंबन घेऊन आत्मा आणि कर्म, आत्मा आणि राग, आत्मा आणि शरीर, आत्मा आणि आश्रव यामध्ये भेद कल्पना करायला आचार्यांनी सांगितलेली आहे. असे नका ते माझ्यात उत्पन्न होणारे माझेच भाव, पण ते विभाव आहे आणि स्वभाव आणि विभावाला मला वेगळं पाहता यायला पाहिजे. ही दृष्टी, ज्ञेय न्याय हा संकर दोषही आमच्या जीवनात नको आहे. ज्याला आम्ही जाणतो त्यालाही आम्हाला पृथक पाहायचं आहे. द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून आम्ही जाणण्याचं कार्य करतो. जाणणारा आमचा आत्मा आहे, पण द्रव्येंद्रियांच्या शिवाय हा जाणू शकत नाही. आणि तिथे देखील द्रव्येंद्रियांपासून देखील माझा आत्मा पृथक आहे. हा बघून हा जो आमच्या जीवनात एकमेक करण्याचा जो भाव आहे त्याला पृथक पृथक करून बघायचं आहे. म्हणून आचार्य सांगतात की धर्मादी द्रव्य ज्ञेयात्मक आहे. धर्मादी द्रव्य कसे आहे? जाणण्या योग्य आहे, माझ्या ज्ञानाचा विषय बनतात.
असा ज्ञान आणि ज्ञेयामधील भेद न जाणल्याने. पण हा इतका त्या ज्ञेयामध्ये लिप्त आहे की ज्ञेय आणि ज्ञान अलग आहे ही प्रतीतीच त्याला जीवनात नाही. आणि भेद न जाणल्याने भिन्न आत्म्याच्या अज्ञानपणामुळे, म्हणून त्याला भिन्न आत्मा अनुभवताच येत नाही, ज्ञेय मिश्रित अनुभवतो, ज्याला प्रवचनसार मध्ये ज्ञेयार्थ परिणमन म्हटलेलं आहे. ज्ञेयार्थ परिणमन, श्रद्धा निमित्त ज्ञेयार्थ परिणमन आणि चारित्र निमित्त ज्ञेयार्थ परिणमन, आणि नंतर ज्ञप्ती परिवर्तन आणि ज्ञप्ती परिणमन, अशा 4 तऱ्हेच्या संज्ञा प्रवचनसार मध्ये ज्ञेयार्थ परिणमन, की वस्तूला आम्ही आमच्या कल्पनेप्रमाणे बघतो. असं हे का बघतो, तर आम्ही त्यांच्याशी तद्रूप होतो, एकरूप होतो, त्याच्यामधला ज्ञेय न्यायकपणा वेगवेगळा अनुभवत नाही. त्याच्यामध्ये जे प्रतिबिंब आमच्या ज्ञानाच्या पर्यायीत पडलेला आहे तो मीच आहे, ते मीच आहे असं आमचं म्हणणं आहे. त्याच्यामधलं पृथक काय आणि आत्म्याचं काय. मी एक प्रयोग सांगितलेला होता की आम्हाला आरसा बघत असताना तो प्रतिबिंब, आमचं प्रतिबिंब असताना सुद्धा प्रतिबिंब विरहित आम्ही पाहू शकतो का, हा प्रयोग आम्हाला करायचा आहे. आणि हा प्रयोग करणं म्हणजेच ज्ञेय ज्या ज्ञानात प्रतिबिंबित होत आहे त्यांनी विरहित असं केवळ न्यायकत्व बघणं आहे. प्रतिबिंब अनंत वस्तूंचं ज्ञानाच्या पर्यायीत पडतील, जी जी वस्तू समोर येईल ती ती प्रतिबिंबित होईल, पण त्या प्रतिबिंबांना गौण करून एक न्यायकपणा हा तेवढा आम्हाला अनुभवायचा आहे. आणि म्हणून ज्ञेय न्यायक असा संकर म्हणजे एकमेक न करता त्याला भिन्न रूपात अनुभवणे. म्हणून भिन्न आत्म्याच्या अदर्शनाने, अश्रद्धानाने मिथ्या दर्शन आहे, आणि भिन्न आत्म्याच्या अनाचरणामुळे अचारित्र आहे. म्हणून हे सर्वच भाव बंधाला निमित्त आहे. दुसरं ज्ञानाविषयीचं भाव सांगितला या ठिकाणी, आणि या ठिकाणी सम्यक ज्ञान न लावता मिथ्या ज्ञान रूप असं हे याचं जाणणं आहे. ज्ञानाला प्रधान करून हे दुसरं ज्ञेय धर्मद्रव्यादी द्रव्यांविषयी या ठिकाणी बोलले. याचा पुढचा भाग आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. यावर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता.